नागपुर शहर में पिछले कुछ समय से लगातार हो रही वाहन चोरी की वारदातों के बीच पुलिस को एक बड़ी कामयाबी मिली है। अपराध शाखा यूनिट 3 ने 2 शातिर वाहन चोरों को गिरफ्तार कर उनके पास से 27 दोपहिया वाहन बरामद किए हैं। इन वाहनों की कीमत लगभग 13,50,000 रुपए बताई जा रही है। ये तस्वीरें हैं नागपुर पुलिस की उस बड़ी कामयाबी की, जिसमें 2 शातिर वाहन चोरों को गिरफ्तार कर 27 मोटरसाइकिलें बरामद की गई है। इस कार्रवाई से कुल 29 वाहन चोरी के मामले सुलझ गए हैं। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम है करण प्रकाश जाधव, उम्र 25 साल, और आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा, उम्र 33 साल। पुलिस ने इन्हें तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर हिरासत में लिया है। आरोपियों ने लकड़गंज तहसील, शांतिनगर, पांचपावली, कोतवाली, वाठोड़ा, सक्करदरा, सीताबर्डी, गणेशपेट, यशोधरा नगर और कलमना थाना क्षेत्रों में वाहन चोरी की वारदातों को अंजाम देने की बात कबूली है। इसके अलावा नागपुर ग्रामीण के कलमेश्वर और खापरखेड़ा से भी वाहन चोरी किए गए थे। इस सफल ऑपरेशन में अपराध शाखा यूनिट 3 की अहम भूमिका रही। पुलिस निरीक्षक अनिल ताकसांडे और उप निरीक्षक मधुकर काठोके के नेतृत्व में टीम ने ये बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। नागपुर पुलिस की इस कार्रवाई ने न सिर्फ वाहन चोरों के हौसले पस्त किए हैं, बल्कि शहरवासियों को भी बड़ी राहत दी है। पुलिस का कहना है कि मामले की आगे की जांच जारी है और हो सकता है कि और भी मामले जल्द ही सुलझे। काल दिनांक 18/7/2025 रोजी आम्ही दिवसपाळी कर्तव्यावर आमच्या ऑफिसला हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की इतवारी परिसरात माल धक्क्याजवळ एक करण जाधव नावाचा व्यक्ती आहे. त्याच्याजवळ एक संशयितरित्या तो वावरत आहे. त्याच्याजवळ एक गाडी आहे. तर त्या आम्ही अनुषंगाने त्याच्यावर ट्रॅप लावून त्याला पकडले. पकडल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या गाडीबाबत त्याला विचारपूस केली. तर त्यांनी सांगितले की सदर गाडी चोरीची आहे. मग त्याला आम्ही सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की या सारख्या त्यांनी बऱ्याच ठिकाणी आम्ही गाडी चोरी केलेल्या आहेत व माल धक्क्याजवळ विकायसाठी आम्ही लावून ठेवलेल्या आहे व आज आम्ही काही लोकांना गाडी विकण्यासाठी बोलवलं होतं. त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी हजर होता. त्याच्याकडून आम्ही जवळपास मग करणकडनं आम्ही 10 ते 12 गाड्या त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत आणि त्यांनीच माहिती दिली की त्याच्यासोबत राहणारा आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा, राहणार शांतीनगर, तो सुद्धा हीच गाडी चोरण्याचे काम करतो व त्यांनी सुद्धा त्याच्यासोबत बऱ्याचशा गाड्या चोरलेल्या आहेत. त्याला लगेच आम्ही स्टाफच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात केलं. त्याला पण सखोल विचारपूस केली तर त्यांनी पण सांगितलं का बा आम्ही अशा गाड्या चोरलेल्या आहेत व त्याच्याकडनं पण आम्ही 16-17 गाड्या अशा जप्त केलेल्या आहेत. एकूण ह्या दोघांकडनं आम्ही 19 गाड्या ज्या आहेत, मोटरसायकल आणि 4 ऍक्टिव्हा असे त्यांच्याकडनं चोरलेल्या गाड्या आम्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहे. जवळपास 13,50,000चा मुद्देमाल होता. ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी गाड्या डंप करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी व आज ते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते. त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेलं आहे. गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे. त्यांना नशापानी करण्याची शौक होती. गाडी जी आहे, जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे, वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ऍक्टिव्हा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशा पद्धतीने ते ऍक्टिव्हा चोरायचे. एका ठिकाणी डंप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायकाला, गावाखेड्यातल्या गिरायकाला बोलून ते 5,000 10,000 मध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही एकूण 29 गाड्या ज्या आहेत रिकव्हर केलेल्या आहेत. लकडगंज पोलीस स्टेशनच्या 4, तहसीलमध्ये 2, शांतीनगरचे 3, पाचपोलीचे 5, कोतवालीचे 2, वाठोडा 2, सक्करदरा 2, सीतापट्टी 4 आणि गणेशपेठ, यशोधरा, कळमना, कळमेश्वर, खापरखेडा इथून एक गाडी. अशा प्रकारे गुन्हे उघडकीस